नमस्कार, आपण पाहत आहात खेड टाइम्स। आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये आपले स्वागत। खेड तालुका म्हणजे राजकारणाचा हॉटस्पॉट असं म्हणायला हरकत नाही, कारण आदिवासी, ग्रामीण, शहरी आणि औद्योगिक वसाहती असा सगळाच भाग खेड तालुक्यात आहे। असं म्हणतात व्यक्ती तितक्याच प्रवृत्ती। त्यामुळे नैसर्गिक आणि सामाजिक विविधता असलेल्या या तालुक्यात राजकारणही तितकंच वैविध्यपूर्ण आणि रंजक असतं। पुणे जिल्ह्याच्या राजकारणात खेड तालुक्याचं एक वेगळं स्थान आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर याशिवाय शिरूर, दौंड तालुक्याला पाणी पुरवठा आणि औद्योगिक वसाहतींमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेत हातभार लावणारा हा तालुका असल्यामुळे राजकारणातही खेड तालुक्याचं वेगळं स्थान आहे। सलग 3 टर्म एकाच व्यक्तीला तालुक्याचं प्रतिनिधित्व देऊनही तालुक्याला मंत्रिपदाची संधी दिली गेली नाही, अशी खंत खेड तालुक्यातले राजकारणी मंडळी गेली 2 दशकं व्यक्त करत आहेत। असो, सध्या राज्यभरात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे। प्रचार यंत्रणांनी जोर धरलाय। यंदा पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची खुर्ची सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षणात आहे। त्यामुळे जिल्ह्यातल्या राजकारणात चुरशीचं वातावरण दिसतंय। पुणे जिल्हा परिषदेच्या राजकारणात खेड तालुक्याला कितीदा प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, याचा शोध घेणारा हा आपला रिपोर्ट। आजच्या या व्हिडिओत आपण पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि वेगवेगळ्या समित्यांच्या सभापती पदावर बसण्याची संधी खेड तालुक्यातल्या किती आणि कोणत्या नेत्यांना मिळाली याचा शोध घेणार आहोत। चला तर मग सुरुवातीला पाहूयात अध्यक्ष आणि उपाध्यक्ष। पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर तालुक्यात आजवर फक्त एकाच व्यक्तीला संधी मिळाली। गत निवडणुकीत म्हणजे 2017 साली खेडच्या पूर्व भागातल्या रेटवडी पिंपळगाव गटातून निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्मला सुखदेव पानसरे यांना पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर संधी मिळाली। या पदावर संधी मिळणाऱ्या त्या खेड तालुक्यातल्या पहिल्या महिला ठरल्या। 2.5 वर्षाच्या कालावधीसाठी त्या या पदावर कार्यरत होत्या। पुणे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदाचा विचार केला तर तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय सुरेश गोरे यांना या पदाचा मान मिळाला होता। 2002च्या निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर या 5 वर्षाच्या कार्यकाळात शेवटच्या 2.5 वर्षासाठी ते या पदावर कार्यरत होते। हे झालं अध्यक्ष उपाध्यक्ष पदाचं। आता जिल्हा परिषदेतल्या वेगवेगळ्या समित्यांचे सभापती पद भूषवणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांवर एक नजर टाकूया। खेड तालुक्याच्या पिंपरी बुद्रुक गावचे वामनराव ठाकूर यांना जिल्हा परिषदेच्या बांधकाम आणि अर्थ विभागाचे सभापती म्हणून कामकाज पाहण्याची संधी मिळाली होती। तसेच कडूस गावचे धर्मा पांडुरंग गावडे यांना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीच्या सभापती पदावर काम करण्याचा मान मिळाला होता। हे दोघांनीही खेड पंचायत समितीचे सभापती म्हणूनही काम पाहिलं होतं। खेड तालुक्याच्या पूर्व भागातले शंकरराव टाकळकर, वराळे गावचे शरद बुट्टे पाटील आणि पश्चिम पट्ट्यातले अरुण चांभारे यांना जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धन या समितीच्या सभापती पदावर काम करण्याची संधी मिळाली। हे होते पुणे जिल्हा परिषदेमध्ये खेड तालुक्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळालेले हे राजकीय पुढारी। आता पुणे जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून एकापेक्षा जास्त वेळा संधी मिळालेल्या पुढाऱ्यांवर एक नजर टाकूयात। आतापर्यंत खेड तालुक्यात शरद बुट्टे पाटील हे सर्वाधिक काळ जिल्हा परिषदेचे सदस्य राहिलेले आहेत। 2002 साली पहिल्यांदा जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते। त्यानंतर 2007 मध्ये त्यांना पुन्हा एकदा संधी मिळाली। 2012 मध्ये त्यांच्या भागातल्या झेडपी गटात अनुसूचित जमातींसाठी आरक्षण लागल्यामुळे त्यांनी या जागेत बिनविरोध निवड करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। गत निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये त्यांना पुन्हा एकदा जिल्हा परिषद सदस्य पदाचा मान मिळाला। खेड तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय सुरेश गोरे यांनाही 2दा जिल्हा परिषद सदस्य पदाचा मान मिळाला। 2002 आणि 2012 अशा 2 वेळा त्यांना जिल्हा परिषदेवर जाण्याची संधी मिळाली। त्यांच्या पहिल्याच टर्म मध्ये ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले होते। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातल्या अश्विनी मोरमारे यांनाही जिल्हा परिषदेत 2दा संधी मिळाली। 1997 आणि 2002 असा सलग 10 वर्षांचा काळ त्या जिल्हा परिषद सदस्या होत्या। राजकारणात महिलांना 50% आरक्षण मिळाल्यानंतर अनेक राजकीय पुढाऱ्यांच्या निवडणूक लढवण्याच्या महत्त्वाकांक्षेवर पाणी पडलं, पण त्यांनी आपल्या पत्नीला निवडणुकीत उतरवत पद आपल्या घरात ठेवलं।
खेड तालुक्यात पती आणि पत्नी दोघेही जिल्हा परिषद झाले अशा 3 जोड्या आहेत. खेड तालुक्याचे माजी आमदार दिलीप मोहिते आणि त्यांच्या पत्नी सुरेखा या जोडप्याला जिल्हा परिषदेची संधी मिळाली. राजगुरुनगर रेटेवडी गटाचे माजी सदस्य अनिल बाबा राक्षे यांनी 2007 साली जिल्हा परिषदेत अपक्ष विजय मिळवला. पुढे 2012 मध्ये त्यांच्या गटात महिला आरक्षण आल्यामुळे त्यांनी पत्नी रोहिणी यांना निवडणुकीत उभं केलं. त्याही झेडपी सदस्य झाल्या. अशीच काहीशी परिस्थिती कात्रज दूध संघाचे संचालक अरुण चांभारे यांचीही झाली. 2007 मध्ये ते जिल्हा परिषद सदस्य झाले. 2012 मध्ये गट आरक्षणात गेल्यानंतर पत्नी मंगल यांना त्यांनी निवडणुकीत उतरवले होते. खेड तालुक्यातल्या किती नेत्यांना जिल्हा परिषदेत कधी, कशी आणि किती संधी मिळाली हे आपण या व्हिडिओतून पाहिलं. खेड तालुक्याचं जिल्ह्याच्या राजकारणातलं योगदान सांगणारा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? या झेडपी सदस्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं? तालुक्याच्या राजकारणातल्या त्यांच्या योगदानाबाबत तुमचं काय मत आहे? आम्हाला कमेंट्स मधून नक्की कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.